हॅलो एव्हरीवन अँड वेलकम टू MPSC पॉइंट. मित्रांनो, ज्या निकालाची तुम्ही सर्वजण खूप दिवसांपासून वाट बघत होते आणि त्याविषयी बऱ्याचदा तुम्ही प्रत्येक व्हिडिओवरती कमेंट करत होते, तर तो निकाल आयोगाने आज लावलेला आहे. बघा, MPSC क्लर्क टायपिस्ट मेन्स 2023चा निकाल आयोगाने लावलेला आहे. जे लोक स्किल टेस्टसाठी पात्र झालेले आहेत तर त्यांची लिस्ट आयोगाने पब्लिश केलेली आहे. तर या व्हिडिओमध्ये आपण त्याचविषयी माहिती बघणार आहोत. चला तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर मित्रांनो, त्याआधी बघा, रिझल्ट लागण्याआधी आयोगाने 16 मे 2024 रोजी एक प्रसिद्धीपत्रक पब्लिश केलं, म्हणजे आजच पब्लिश केलेलं आहे, ज्यामध्ये मेन्समध्ये ज्या काही त्रुटी होत्या फॉर्म भरतानाच्या तर त्या आयोगाने सॉल्व्ह केलेल्या आहेत. बघा, इथं काही प्रश्न व त्याची नमूद उत्तरं, म्हणजे तिथं 2 ऑप्शन्स तुम्हाला दिलेले होते, त्यापैकी तुम्ही कसं आन्सर दिलेलं आहे त्या ऑप्शनचं, म्हणजे मराठी टायपिंग किंवा इंग्लिश टायपिंग. आता हे कोणाला समजेल, ज्यांनी मेन्सचा फॉर्म भरलेला आहे त्यांनाच. तर हे तुम्ही व्यवस्थित वाचून घ्यायचं आहे, त्याने तुम्हाला एक चांगलं इंटरप्रिटेशन याचं होईल. थोडं कन्फ्युजिंग आहे वाचताना, पण काळजीपूर्वक जर वाचलं तर तुम्हाला ते समजून जाईल. आता येऊया बघा आपण रिझल्टकडे. तर 16 मे 2024 रोजी म्हणजे आज आयोगाने महाराष्ट्र गट क सेवा मुख्य परीक्षा लिपिक टंकलेखक गट क संवर्गाचा स्किल टेस्टसाठी जे कॅन्डिडेट्स पात्र ठरलेले आहेत मेन्स देऊन, तर त्यांची लिस्ट पब्लिश केलेली आहे. तर बघा, कौशल्य चाचणीकरता अर्हता प्राप्त ठरलेल्या उमेदवारांची यादी संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. आणि मित्रांनो, जे स्किल टेस्ट आहे त्याची तारीख वगैरे आयोग सेपरेटली डिक्लेअर करणार आहे. इथे शेवटच्या 7व्या नंबरच्या पॉईंटमध्ये तुम्ही बघू शकता, टंकलेखक कौशल्य चाचणी अर्हताकारी किंवा पात्रता क्वालिफाईंग स्वरूपाची असून त्याबाबत उमेदवारांना आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्धीपत्रकाद्वारे स्वतंत्ररित्या कळवण्यात येईल. ओके, क्वालिफाईंग स्वरूपाची आहे. जे क्वालिफाय होतील आणि ज्यांना मार्क्स चांगले असतील ते यामध्ये सिलेक्ट होतील. आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे किती कॅन्डिडेट्स एकूण स्किल टेस्टसाठी पात्र झालेले आहेत. जागा जवळपास 7000च्या आसपास आहेत. आणि टोटल ही जी लिस्ट बघितली तुम्ही की क्वालिफाईड फॉर स्किल टेस्ट, तर त्यामध्ये एकूण कॅन्डिडेट्स जर तुम्ही बघितले तर एकूण कॅन्डिडेट्स आहेत मित्रांनो 21,686 कॅन्डिडेट्स हे टोटल यामध्ये क्वालिफाय झालेले आहेत स्किल टेस्टसाठी. सो ज्यांचं नाही झालं बघा, त्यांनी देखील हार मानायची नाही. पुढे ज्या एक्झाम्स आहेत त्यासाठी तयारी करत राहायचं आहे. बघा, आता काय असतं बघा, जेवढ्या जागा जास्त असतील मेन्सला तेवढे जास्त कट ऑफ जातात. आणि मार्केटमध्ये जो काही कट ऑफ एक्सपेक्टेड होता तो कोणी 80, 90 ते 100च्या आतपर्यंत सांगत होतं. परंतु जे कट ऑफ्स असतात ते डेफिनेटली आयोगावरती डिपेंड असतात आणि कुठलेही एक्सपेक्टेड कट ऑफ त्याला ॲज इट इज मॅच करू शकत नाही. त्यामुळे हा देखील कट ऑफ कोणी एक्सपेक्ट केला नव्हता की एवढा लागेल. ओपन जनरलचा कट ऑफ बघा 242 गेलेला आहे. आता हा कट ऑफ 400 पैकी आहे, 242 आउट ऑफ 400. म्हणजेच तुम्ही याला म्हणू शकतात की 121 प्रश्न तुमचे 200 पैकी बरोबर आले असले तर तुम्ही ओपन जनरलच्या कट ऑफमध्ये बसला आहात. म्हणजे हे काय एक लेवल आहे, कट ऑफ आहे. कट ऑफ म्हणजे काय, सर्वात खालचा कॅन्डिडेट जो यामध्ये सिलेक्ट झालेला आहे त्याला 242 गुण आहे. म्हणजे याच्यावरती जे काही कॅन्डिडेट्स असतील तर त्यांना डेफिनेटली एक्सिलेंट गुण असतील. आणि जे काठावर आहेत त्यांचे लागण्याचे चान्सेस खूप कमी आहेत, कारण कट ऑफपेक्षा तुम्हाला नक्कीच लीड असायला हवी. तेव्हा तुम्ही स्किल टेस्ट देऊन त्यामधून पात्र व्हाल या फायनल रिझल्टमध्ये. ओपन फिमेल 211 लागलेला आहे. त्यानंतर स्पोर्ट, एक सर्व्हिसमॅन, अंशकालीन, अगेन्स्ट अंशकालीन, अर्थक्वेक अफेक्टेड आणि प्रोजेक्ट अफेक्टेडचे तुम्ही बघून घ्या. SC जनरलचा कट ऑफ 194 आहे आउट ऑफ 400, हे लक्षात घ्यायचं आहे. SC फिमेल 173 आहे आउट ऑफ 400. म्हणजे SCचे कट ऑफ जनरली कमीच असतात आणि इथं पण तुम्हाला त्यामध्ये फरक दिसेल. त्यानंतर ST बघा, ST जनरल 159 लागलेला आहे, ST फिमेल 141 लागलेला आहे. जर तुम्ही स्पोर्ट पर्सनचे कट ऑफ बघितले किंवा एक सर्व्हिसमॅनचे बघितले तर ते खूप कमी असतात आणि ते इथे देखील तुम्हाला बघायला मिळेल. सो पुढे DTA जनरलचा कट ऑफ 198.5 आहे, DTA फिमेल 167 आहे, NTB जनरल 184.5 आहे, NTB फिमेल 174 आहे, SBC जनरल 172 आहे आणि SBC फिमेल 172.5 आहे. त्यानंतर NTC जनरल 210.5 आहे, NTC फिमेल 183 आहे. NTDचा जर बघितला तर जनरलचा 211 आणि फिमेलचा 187 आहे. OBC जनरल 211 आणि OBC फिमेल 173 आहे. EWS जनरल जे आहेत त्याचा कट ऑफ 219.5 आहे, EWS फिमेल 186 आहे. दिव्यांगाचे कट ऑफ तुम्ही बघू शकतात 135, A साठीचा, B साठीचा 119, C साठी 189.5 आणि D आणि E साठी 62.5.
ऑर्फनसाठीचे कट ऑफ देखील इथे आहेत. तर अशा प्रकारे क्लर्कचे जे कट ऑफ आहेत मित्रांनो ते 400 पैकी 242 गुण ओपन जनरलचा लागलेला आहे. 400 पैकी 242 गुण. सो अशा प्रकारे हा क्लर्कचा निकाल आहे. आता लवकरच आयोग स्किल टेस्टसाठीच्या डेट्स वगैरे पब्लिश करेल आणि खूप जणांची स्किल टेस्ट घ्यायची आहे. म्हणजे 21,000 म्हणजे खूप जास्त कॅन्डिडेट्स आहे. त्यामुळे ती कशा स्वरूपामध्ये घेतली जाते हे आपण पुढे बघूयाच. जशी काही अपडेट येईल याविषयी तसं मी तुम्हाला ती अपडेट देण्याचा प्रयत्न करेल. या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला या रिझल्टविषयीच अपडेट द्यायची होती की रिझल्ट आलेला आहे आणि स्किल टेस्टसाठी क्वालिफाय झालेल्या कॅन्डिडेटची नावासहित लिस्ट आयोगाने पब्लिश केलेली आहे. मॅक्झिमम कॅन्डिडेट जवळपास 9,000च्या आसपास पुण्यामधील आहे, म्हणजे ज्यांचं पुणे सेंटर होतं मेनसाठीचं. सो अशा प्रकारे हा रिझल्ट आलेला आहे. आय होप तुम्ही या रिझल्टमध्ये असाल. जे या रिझल्टमध्ये असतील त्यांना पार्शियली कॉंग्रॅच्युलेशन, कारण फायनल अजून तुमची पोस्ट घ्यायची किंवा सिलेक्शन व्हायचं बाकी आहे, तेव्हा आपण पुन्हा तुम्हाला कॉंग्रॅच्युलेशन करूया. पण इथपर्यंत या लिस्टमध्ये येणं देखील खूप मोठी गोष्ट आहे. त्यामुळे सर्वांना कॉंग्रॅच्युलेशन्स. मित्रांनो, व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल, MPSC पॉईंटचे व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला हीच माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती. आय होप तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल. आजच्या व्हिडिओसाठी एवढेच. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू फॉर वॉचिंग.